तर नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। संध्याकाळी अचानक आलेल्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातही नागरिकांची तारांबळ उडाली। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे उन्हाळी हंगामातील गहू, कांदा तसंच इतर पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। तिकडे धुळे शहरातही सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। या पावसामुळे कुमारनगर परिसरात एका घराचं छत कोसळलं आणि एका वाहनाचं प्रचंड नुकसान झालं। जिल्ह्यामध्ये उद्या आणि परवाही पावसाचा इशारा देण्यात आला, तर नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं। मराठवाड्यामध्ये मागील 2 दिवसात झालेले गारपीट आणि अवकाळी पाऊस यामुळे 122 गावातील 5409 शेतकऱ्यांना फटका बसलाय। या पावसाने 3261 हेक्टरवरील शेती पिकाचं नुकसान झालंय। या अवकाळीचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला बसलाय। मराठवाड्यात 18, 19 आणि 20 मार्चला गारपीट आणि मुसळधार पाऊस झाला। या 3 दिवसांच्या पावसात तब्बल 12,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। या नुकसानीचे पंचनामेही पूर्ण झाले नसताना सोमवारपासून पुन्हा एकदा अवकाळीने मराठवाड्याला तडाखा बसलाय आणि शेतकऱ्यांचं कंबरडच मोडलंय। वाशिम जिल्ह्यातही सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली। किन्हीराजा परिसरात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। अवकाळी पावसाने कांदा, ज्वारी पिकांसह आंब्यालाही फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढल्याचं पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फळपिकांना मोठा फटका बसलाय। पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फळबागेची लागवड केली। अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याची विक्री देखील होणार होती, परंतु अवकाळी आणि गारपिटीने फळगळती झाली आहे। आंब्यासह डाळिंब, मोसंबी बागेला अवकाळीचा मोठा फटका बसलाय। आता लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरते। धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला। या पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलंय। हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलंय, त्यामुळे बळीराजा हतबल झालाय। कळंब तालुक्यातल्या बहुला येथील शेतकरी सचिन कोठावळे यांच्या टोमॅटो बागेचं या अवकाळीमुळे मोठं नुकसान झालं। तर कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीला सर्वाधिक फटका बसलाय। फळभाज्या, पालेभाज्यांसह कलिंगडाच्या पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कलिंगडाची वाढती मागणी असते आणि ऐन हंगामातच फटका बसलाय, त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जळगाव जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा बसला। या अवकाळीने मका, बाजरी, गहू, केळी या पिकांचं सर्वाधिक नुकसान झालं। धरणगाव तालुक्यात काढणीला आलेला मका भुईसपाट झालाय। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भामनगर काकुस्ते इथे लग्न सुरू असताना अचानक पाऊस आला। मंगलाष्टका सुरू असतानाच पाऊस आल्यामुळे वऱ्हाडी मंडळींची एकच तारांबळ उडाली आहे। संपूर्ण मंडप आणि परिसर भिजल्याने जेवणाचं नियोजन देखील फिसकटलं। तर अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यात सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली। तालुक्यातील वासुंदे, वनकुटे, पळशी, खडकवाडी, वानरवाडीसह आजूबाजूच्या परिसरात पाऊस झालाय। अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अनेक शेतांमध्ये पावसाचं पाणी साचल्याचंही पाहायला मिळतं। जळगाव जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। जिल्ह्यातील भुसावळ, मुक्ताईनगर आणि धरणगावमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। या अवकाळी पावसाने केळी, मका, ज्वारी, बाजरी आणि गहू या पिकांचं नुकसान झालं। धाराशिव जिल्ह्याला गेल्या काही दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा तडाखा बसलाय। यामध्ये सर्वाधिक फटका आंबा, द्राक्ष आणि केळी पिकांना बसलाय। मोठ्या प्रमाणात आंबा पिकाचं नुकसान झाल्यामुळे कोकणाप्रमाणे आता धाराशिवमध्येही आंबा पिकाचे पंचनामे करून मदत दिली जाणार आहे। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ
असं सरनाईक यांनी म्हटलं. शेतकऱ्यांचं असं मत आहे की कोकणामध्ये ज्या पद्धतीनं आंब्याचे नुकसान झालं होतं आणि त्या पद्धतीचं कोकणात ज्या पद्धतीने पंचनामे करण्यात आले तसेच पंचनामे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा करावे अशा प्रकारच्या सूचना केल्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात शासनाकडून कशी मदत हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना होईल याची दक्षता धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मी घेतो. सोलापूरच्या माढा तालुक्यातल्या अंजनगाव खेलोबा इथे महापुरुषांच्या पुतळ्यावरून दोन समाजात तणाव निर्माण झाला. गावातील खेलोबा मंदिर परिसरात पुतळा उभारण्यात